भाजपचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे आपल्या सोबत आपण यांची बातचीत करणार आहोत। आज मुंब्रामध्ये तुम्ही दाखल झालात, किरीट सोमय्या सोबत होते, मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गेलात आणि सहार शेख हिने जे काही विधान केलेलं आहे या विधानाला किती गांभीर्यानं या ठिकाणी घेतलं जातं भाजपकडून आणि काय काय मागणी करण्यात आलेली आहे, पोलिसांकडून काय नेमकं आश्वासन तुम्हाला देण्यात आलं आहे? नाही, याच्यामध्ये पोलिसांनी या संदर्भातली माफीनामा त्यांचा जो आहे तो दाखवलेला आहे, पण त्याच्यामध्ये थातूरमातूर उत्तर देण्याची त्यांची भूमिका आहे। याच्यामध्ये आमची मागणी ही राहील की त्याच्यामध्ये एक तर पोलीस स्टेशनने ठोस कारवाई केली पाहिजे, त्याच्या संदर्भातली तक्रार आम्ही सोमय्या साहेब यांच्या पत्रावरती दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडनं जो लेखी जबाब आहे तोही स्पष्ट या पद्धतीचा माफीनामा हा त्यांच्याकडनं असला पाहिजे, कारण या सगळ्या स्टेटमेंट्समुळे एक तर समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम होतं आणि त्याचबरोबर हिंदू समाजाला धमकवण्याचंही जर ही भूमिका असेल तर ती निश्चितपणे स्वीकारली जाणार नाही। नक्कीच, पण याच्यामध्ये एक विषय त्यांनी मांडलेला आहे आणि पोलिसांना जे स्टेटमेंट दिलं त्यात त्यांनी म्हटलंय की वृक्षारोपण करण्यासंदर्भातलं हे सगळं विधान होतं आणि जर सहार शेख जी 22 वर्षाची MIMची नगरसेविका आहे ती वृक्षारोपण करत असतील तर भाजपचे नेते मग त्याला विरोध का करतायत, असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोच ना। मुळात त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे वृक्षारोपणाचं हे थातूरमातूरच उत्तर आहे, कातडी बचावचं उत्तर आहे, हे योग्य उत्तर नाही। आणि त्यांची जी भूमिका होती त्यावेळेस ती भूमिका वेगळी आणि आत्ता हे जबाब देतानाची भूमिका वेगळी आहे, त्याच्यामुळे त्यांचा माफीनामा हा सुस्पष्ट पद्धतीचा असला पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच, आज प्रभाग बद्दल बऱ्याचशा सोडत आलेली आहे आणि त्यामध्ये ठाण्याचं महापौर नेमका कोण होणार हा आताचा प्रश्न आहे, कारण मागासवर्गीय त्या ठिकाणी महापौर होईल अशा पद्धतीची ही सोडत आहे। तुम्ही ठाण्याचे नेतृत्वसुद्धा करता, कशा पद्धतीचं वातावरण ठाण्यात आहे आणि महापौर कोण होणार ठाण्याचा? SC समाजाचा सोडत याच्यामध्ये निघालेली आहे आणि निश्चितपणे त्याच्या संदर्भातलं जी मध्यंतरी आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची एकत्र बैठक झाली आणि चर्चा झाली। याच्यामध्ये निश्चितपणे या सगळ्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसवण्याच्या संदर्भातली एक रणनीती या दोघांच्या माध्यमाने आखले गेले, त्याच पद्धतीचं काम हे पुढच्या काळात होईल। पण KDMCमध्ये पण ST महापौर असेल असं आता उघड होतं आहे, त्यामुळे तिथली पण रणनीती तशीच असेल, कारण भाजपकडे ST कॅन्डिडेट नाही आहे अशी चर्चा रंगू लागली। या 25 महानगरपालिकेमध्ये जी महायुती सत्तेत आलेली आहे त्या पद्धतीचं एकत्रित निर्णय हे निश्चितच नजीकच्या काळामध्ये आमचे सर्व पक्षाचे नेतृत्व एकत्र घेतील। शिवसेना आणि मनसेची युती झाली तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये, संजय राऊत म्हणतात की हे सूत्रांना धरून नाही आहे, संकेतांना धरून नाही आहे आणि असं होता कामा नये। आज त्यांनी राज ठाकरे यांची भेटसुद्धा घेतली आहे। बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते ते म्हणतात की काही होऊ शकतं, राजकारणामध्ये काही शक्य असतं। नांदगावकर साहेब हे मुसद्दी राजकारणी आहेत आणि खरं तर त्यांचा अनुभव बघितला तर निश्चितपणे त्यांनी जे सांगितलं की पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉसिबिलिटीज आणि त्याच्यामुळे राजकारणामध्ये खरंच काहीही होऊ शकतं। तुमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।